अवतार विश्वतारावया दरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुत्व वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी विठ्ठला अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवरहासं विठ्ठलं चिन्तयामि पंडरंगा ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी धरी अवतार विश्वतारावया दरी अवतार विश्वतारावया अत्रीचे अनसया गरोदर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी नाद बाबा यांचा आणि दत्तात्रयाच्या अवताराचं यथार्थ वर्णन करणारा असा अभंग आहे. विठ्ठला अवतार कुठून कसा अवतार झाला त्याचंही वर्णन आलं. या अभंगामध्ये अवतार कशा करता आला त्या अवताराचं कारणही आलं आणि अवतार ज्यांच्या उदरी जन्माला आला त्यांचाही उल्लेख आला. अवतार ज्या महिन्यात ज्या तिथीला ज्या दिवशी जन्माला आले त्या सगळ्याच वर्णन या अभंगात आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल नाथ संप्रदायामध्ये उच्च स्थानी असलेले
नाथ संप्रदायाची एक परंपरा. मला वारकरी संप्रदाय मजबूत आहे त्याच कारण आहे, कारण वारकरी संप्रदायाला मजबूती देणारे 3 संप्रदाय एका जागी झाले. नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि दत्त संप्रदाय आहे का नाही. दत्त संप्रदाय कुठून सुरू झाला मला त्याचंही वर्णन केलं. माऊली ज्ञानोबा नाथ संप्रदायातून आली, बरोबर आहे का नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञान देवा सार वगैरे ते आलं. मला नाथ महाराज ज्या संप्रदायातून आले त्या संप्रदायाची परंपरा सांगतात. जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शकल ब्रह्मास आदी नारायण म्हणती ज्यास तो सर्वास आद्य गुरु तयाचा ब्रह्मानुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रेपात प्रसादित श्री अवधूत दत्तात्रेय परंपरा सहस्रार्जुनीय दुदुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जान समूळ निरसले भवबंधन एका जनार्दना शिरण झाली संपूर्ण परंपरा. नाथ महाराजांनी आपली परंपरा सांगितली, माऊली ज्ञानोबांनी आपली परंपरा सांगितली. काय वजनदार होऊन गेले एका परंपरेला, काय वजनदार होऊन गेले. नाथ माऊली ज्ञानोबारायच्या परंपरेत काय सामान्य माणसं होऊन गेलेत का, सामान्य होऊन गेले. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला धले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी धली. तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी धली. पूर्ण काय पुढे काय चालू, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. त्या गहिनीनाथाचा कसा स्वभाव आता काय वर्णन करावं महाराज. पूर्ण कृपा केली गहिनीनाथा वैराग्य तापला सप्रेमी निवाला ठेवा जो लाधला शांती सुख निर्द्वंद्व निशंख विचरता मही सुखानंद हृदयी स्थिरावला विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख येऊनी मला निवृत्तीनाथापर्यंत गहिनीनाथांनी जे ज्ञान आणले वैराग्य तापला तप्त झालेले कशानं वैराग्यानं. वैराग्य तापला आणि मग तापला तर लोकांना दुःख द्यायलाय का. तापलेला काय करत असतोय, तापलेला तापला सूर्य तापो मला तप्तता ही काय देणारी आहे, दुःख देणारी आहे. महाराज म्हणतात वैराग्य तापला पण सप्रेमे निवाला. वैराग्यानं तप्त झालेले आहेत पण प्रेमाचा शांतीचा गारवा त्यांच्या जवळ आहे. बघा तुम्ही वैराग्य तापला सप्रेमे निवाला ठेवा जो लाधला. कशाचा ठेवा, शांती सुखाचा ठेवा. काय परंपरा आहे महाराज, एका महात्म्याचं वर्णन करावं. माऊलीची परंपरा आम्हाला परंपरा सांगितली नाथ महाराजांनी आपली आणि तुकोबारायांनी परंपरा सांगितली. बाबाजी चैतन्य सांगितलं बाबाजी चैतन्य तुकोबारायांनी आपल्या गुरुचा उल्लेख केला. बाबाजी चैतन्य सांगितले नाम. म्हणजे पण बाबाजीची परंपरा राघव चैतन्य
केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. बाबाजी पुढे सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. चैतन्य परंपरा महाराज आणि नाथ महाराज तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय ठिकाण मिळून वारकरी संप्रदाय निर्माण झाला. आता घसरल का महाराज? ऐका ना, एकानं पाया भरणी केली, एक खांब झालाय आणि एक कळत झालाय. एकानं पाया भरणी केली, एक खांब झालाय. ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले देवालया. जनार्दन एकनाथ खांब दिला, भागवत नाथ महाराज खांब झाले. माऊली ज्ञानोबारायांनी पाया भरला आणि तुकोबाराय कळस झाले. बरोबर आहे का नाही? तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. असे नाथ महाराज अत्यंत वारकरी संप्रदाय ज्यांचं उच्च स्थान आहे ते दत्तात्रेयाच्या काय आलेले आहेत, परंपरेतले महाराज दत्तात्रेयाच्या परंपरेतून आलेले आहेत. आणि म्हणून अत्यंत महत्वाचं दत्तात्रेयांचं कार्य महाराज अत्यंत उच्च कार्य आहे. कशा करता ते महाराज ऐका. अनेक अवतार देवाचे वर्णन केले, बरोबर आहे का नाही? अनेक अवतार, 24 अवतार, 10 अवतार. पण तुकोबाराय म्हणतात अनंत अवतार घेशी भक्ता कारणी, कनवाळू कृपाळू अवताराच्या राशी म्हणले अवताराच्या राशी अनंत अवतार असा तो परमात्मा आहे. म्हणजे दत्त भगवंत अवताराला आले. 24 अवतारात महाराज त्यांचं नामोल्लेख येतो आहे का नाही? दत्त भगवान 24 अवतारातला मुख्य अवतार आहे. तर मग दत्तात्रेय भगवंताना अवतार घेतलाच कशाला? कशा करता अवतार घेतला दत्त भगवंतानी? कशा करता अवतार घेतला? कशा करता अवतार घेतला? कशा करता घेतला? कशा करता घेतला? कशा करता? विश्वतारावया धरे अवतार विश्वतारावया धरे अवतार. कशा करता दत्तात्रेय अवताराला आले? विश्वतारावया
अवताराला आले ते विश्वाला तारण्याकरता. आता विश्वाला तारायचंय, विश्वाला तारायचंय म्हटल्यानंतर विश्व का बुडायलंय का? लक्षात येते का? तारणं कोणाला लागतं? जे बुडायलंय त्याला. विश्व बुडतंय का, बुडायलंय का? कोण बुडायलंय? मला पाण्यात जर बुडत असेल तर त्याला काय करावं लागेल? तारावं लागेल. बरोबर आहे का नाही? आपण बुडायलो का मस्त आहेत आता पृथ्वीवर आहेत का पाण्यात येत? आपण लगेच झोपत येत. त्याचा आवाज पृथ्वीवर आहेत का पाण्यात येत? कमी करू नका, बंदच करा. तुम्हाला लयच हौशी उभारची. मला सांगा, मला चैतन्य महाप्रभूंचा नाम जप असायचा आहे. चैतन्य महाप्रभूचा 7 ते 9 त्यांचा टाइम असायचा. सदाशिव लक्षात ठेवा, 7 ते 9 टाइम असायचा. आहे का मोठा मठ होता, त्याच्या मठात ते नाम जप करायचं. ते चैतन्य महाप्रभूंनी पुढं म्हणायचं. काय म्हणलं? कोण तुम्ही बोलला नाही तुम्ही मग तुम्हाला काय तुमचा आवाज त्यांनी 7 वाजता पुढे सगळ्यांनी भजन म्हणायचं. माग मला त्यांचा नियम होता 7 वाजेच्या आधी 5 मिनिटात जेवढी आत आली तेवढी आली. 7 बरोबर वाजले की गेट बंद करायचं. मग बाहेर राहिलेले बाहेर जाऊ दे, इतकं ते कशाला सांगायचंय. आपण 1 वर्ष सप्ताह केला होता पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरात. तुम्ही असाल कोणीतरी होते महाराज? तुम्ही होते महाराज? बरोबर 1 लाख आता एकचा टाइम दिलेला होता. बरोबर 1 लाख काय व्हायचं गेट? अहो 11:30 पासून बसवायचे पाण्यात, पण तिथं जाऊन काऊन की 1 लाख गेट बंद होते. आत येऊ देत नाही. आता आपल्याकडे येऊ द्यायला जात आहे, घरी ऐकू द्यायला जात आहे, म्हणून माणसं येत नाही. विश्व कुठं बुडायला लागलं का? विश्व बुडायला असेल तर त्याला काय करावं लागतं? तारावं लागतं. इथं बुडालच नाही तर तारण्याचा संबंध काय? तारण्याचा संबंध काय? जरी महाराज आम्ही बुडायलोच नाही, हे काय का आपण बुडालो नाही का? आपण बुडालो हे आपल्याला ज्ञात नाही. ज्ञात नाही, आपल्याला ज्ञान नाही याच की आपण काय व्हायला लागलोय? बुडायला लागलोय. महाराज नुसते बुडायला लागलो नाही, शेंडी सगळं आपण याच्यात बुडालोय आपण सगळेच बुडालोय. फक्त एक मोठेपणा, एक मोठं आश्चर्य आहे. काय? बुडाल्याला दुसऱ्याला काढायचा प्रयत्न करायला, हे मोठं आश्चर्य. स्वतः तो काय झालेला आहे? बुडालेला आहे. आणि बुडालेला प्रयत्न कशासाठी करायला? अरे आम्ही तुझ्या हितासाठी सांगायलो रे. आमचं काय? अरे तू हित झाले का? मी नाही म्हणत, माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात, तू आपण पेतरी नेनसी आणि या कौरवाते शोचू पाहासी हाची बहु विस्माशी पुढता पुढती. नवल वाटतं यार म्हणा की तू आपण पेतरी, तो म्हणतो मी कौरव मारणार नाही. अरे कौरव कोण आहे ते जाऊ दे, तू कोण आहे याचा विचार केला? असोचानन सोचस्त्वम प्रज्ञावादंश भाससे गतासून अगतासूंश्च नानो सोचन्ति पंडिताः. पंडिताः न अनुशोचन्ति, गतासून अगतासून पंडिताः न अनुशोचन्ति, आणि सोचन्ति तर मग न पंडिताः. शोचत तर पंडित नाही. भगवंताना पंडित नाही म्हटलं. माऊली ज्ञानोबा उघड बोलली, परी शहाणपणे नेनसी. शहाणपणे नाही म्हणले, परी मूर्खपणे नेनसी. न चिंतावे ते चिंतीसी, आणि तुझी नीती सांगशी. माप्रती अर्जुना, अरे तुला तू कोण आहे? तू तुझा विचार कर ना. मला माणसानं ऐका कोण बुडालेला आणि कोण निघालेला, कोण बुडालेला आणि कोण निघालेला एक लक्ष देऊन ऐका. तारावया शब्दाला याच्यावर चाललंय. कोण बुडालेला? ज्याला मीची ओळख झाली तो बाहेर निघालाय, आणि ज्याला मीची ओळख नाही झाली, भ्रमानं तो मी नसलेला मी म्हणतोय तो अख्खा बुडालेला आहे. ज्याला मीची काय झालेली आहे? माऊली ज्ञानोबा म्हणतात, जीवनात विचार क्षणोक्षणाची करावा विचार. म्हणत करावा विचार, पण कोणता?
आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, ज्याला मी कोण आहे 100% निश्चयानं कळालं, भ्रमात्मक नाही निश्चयात्मक कळालं मी कोण आहे, मला तो ठरला ज्याला मी कोण आहे. म्हणून दुसऱ्या एक तुकोबरायाच्या प्रमाणे ओळखी करा, मनवूनी ओळखी करा आत्माराम. हा मनवूनी ओळखी करा आत्माराम. संसार सुगम भोगू नका. सोपा वाटतोय संसार पण भोगू नका. संसार सुगम आहे, मस्त वाटायला आहे, पण भोगू नका. मग काय करा, ओळखी करा, ओळखी करा, ओळख करा. मला ज्यानं ओळखलं तो धन्य झाला. ओळखीला हरे धन्य तो संसारी. तो संसारी कोण धन्य ओळखीला हरी. संसारी शब्दाचा अर्थ आहे नरदेहात येऊन तो धन्यवान आहे की ज्यानं काय केलंय, ओळखलं. ओळखलं आहे मला स्वतःला ज्याने ओळखलंय मी कोण आहे, मी कोण आहे. आणि जोपर्यंत माझी ओळख होत नाही, मी कोण आहे ओळखल्या जात नाही, तोपर्यंत बुडालेलाच. किती श्रेष्ठ असला तरी तो काय झालेला आहे, बुडालेला आहे. नाही नाही महाराज हे काय का, आपल्याला नुसत्या मीची ओळख नाही असं नाही, आपण दोन्हीकून फसलेलो आहोत, दोन्हीकून फसलेलो आहोत. मीची ओळख मला जाऊ एखादा माणूस यात्रेला गेला पंढरपूरला, चुकला किंवा एखादा तो पाहुणा येणार होता, त्याचा चेहरा पाहिलेला नाही, मग त्याला आपल्या पाहुण्याची काय नाही ओळख नाही. ठीक आहे, फिरल 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 दमून दमून काय करल, जागेवर बसल. ओळख नसल्यावर काय करणार आहे, फिरलो पण मला काय तो काय नाही झाला, ओळखीचा नाही आला. पण एक लक्षात घ्या, लक्षात यायलंय का, त्याला पाहुण्याची ओळख नाही, ओळख नसलेली परवडली, पण त्यानं एका खिशे कापूला आपला पाहुणा समजलं. लक्षात यायलंय का, खिशे कापूला फसव्याला काय समजलंय, पाहुणा समजलंय. आणि त्याचा पदर धरून तो माझा पाहुणा म्हणून निघाला. मला सांगा, न ओळखलेलं परवडलं का चोराला पाहुणा म्हणून ओळखून त्याच्या मागे गेलेलं परवडलं?
म्हणून तुम्ही काहीतरी विचारात या. टिंकर चालू आहेत का? न ओळखलेलं परवडलं. बरोबर आहे का नाही? कारण स्वराला जर मग आपला आपण म्हणून निघालो तर तो आपला काय घेणार आहे? घात घेणार आहे. तस मीला विसरलो हे नवल नाही. आपण एका स्वराला मी म्हणले ऐशिया चोरा कैसा हा ऐशिया चोराचा कैसा हा विश्वास म्हणून धरली तुझी कास तुका म्हणे. ऐशिया चोरा चोराला आपण काय म्हणले? माझं म्हणले. मग मला सांगा, आपल्या खिशात पैशाचं बंडली आणि चोराचा पदर धरून माझा पाहुणा म्हणून, माझा जवळचा म्यावणा म्हणून गेलो, कोणी बाप म्हणून गेलो, माय म्हणून गेलो, तर रडावं लागेल का हसावं लागेल? आणि मग आपण का हुंडा राहिलो? रडावं लागेल. याचा अर्थ आपले खिशे कोणा हल्ले? स्वरानं. महाराज जे आपले नाही त्याला आपण काय म्हणलंय? माझं म्हणलंय, माझं म्हणलंय. अरे जाऊ द्या बाजूचे, जाऊ द्या तिकडं. शरीर आपलं नाही त्याला आपलं म्हणलंय, मग फास व्हायले म्हणजे बुडालोय. विठ्ठल सगळ्या संतांनी वर्णन केलं. देह आधी काय खरा, जाऊ द्या देह संबंध मरू द्या तिकडं, पण देह आधी काय खरा? आधी देहच काय नाही, खरा नाही. असे जे बुडाले काय, मग त्यांना याची काय गरज आहे? ज्याचं ते निघालं कळलं ना गेलं म्हणून यावं लागलं. संत जे येतात ते काय होत नाही, कळत नाही. महाराज बुडालेल्याला बुडालो हे जर कळालं तर ते कशाला तिथं मरायला राहील? सोडून देऊन बाजूला होईल का नाही? मला त्या 2-3 अडचणी आहेत. 2-3 अडचणी. कुठं देवाचा संतांचा आधार घ्यावा लागतो? ऐका, एक वर्ग असा आहे त्याला बुडालेलंच कळत नाही की मी काय झालेलो आहे, कमी करावं. एक वर्ग असा आहे की त्याला बुडालो हेच कळत नाही. दुसरा वर्ग आहे बुडायलो हे कळायले पण निघण्याचा काय माहित नाही, मार्ग माहित नाही. आणि मग असे जे अडकले महाराज, काही काही बुडालो याचाच पता नाही. ती बुडालो याच्यातच आनंदित आहेत. तुम्ही आम्ही कशात आनंदित येत? बुडायलो याच्यातच काय येतं? जेवढे जेवढे बुडत जाऊ, जेवढे जेवढे बुडत जाऊ, तेवढा तेवढा आपल्याला आनंद येत जातोय. महाराज काही असे साधक आहेत बुडायलो हे कळायलंय, हो कळायलंय. सुटायाचा काही करीतो उपाय, भय वाटे पर न सुटे हा संसार. न सुटे हा संसार.
अडकलेलाच ह्या सुटायाचा काही करीत उपाय, पण अधिकची पाय न सुटे हा संसार भीतीत वाचायले, कारण बुडायलो हे कळायले भय वाटे पर न सुट्या ऐसा पडिलो काचनी करी धावा म्हणून देवा तुझा आम्ही धावा करायला लागलो. कोठवरी जिने संसाराची आशा उगव हा फासा यथोनिया बुडाले तयाचा मुळना मार्ग लागला तो लाग सांडोनिया. असं परत अनेक प्रकारांनी संतांनी त्याचं वर्णन केलं. आणि म्हणून असा जो साधक आहे असे जे आहेत महाराज बुडायला लागलेत, पण बुडायलो हे कळण काही कळालंय तर वर निघता येईन असे जे दोन लोक द्विधेत सापडलेले आहेत. महाराज संत भगवंत येऊन दोन कामं करतात, भगवंत संताच्याच रूपात येऊन दोन कामं करतात. कोणते? बुडालेलं आहे ज्याला कळालं त्याला आधार देऊन वर काढतात, आणि ज्याला कळालं नाही मी बुडालोय त्याला कळून देण्याचा प्रयत्न करतात. कुठं जागे वारे स्मरण करा पंढरीना. हेच आठवण काढण्याकरता हे सावध करणे. महाराज ज्याला कळालंच नाही तोपर्यंत तो तळमळ करणार नाही. जोपर्यंत आपल्याला बिमारी हे कळत नाही तोपर्यंत आपण दवाखान्यात जात नाही. अगोदर रोग कळावा लागतो, रोग कळाला तर दवाखान्यात जाईल. रोगच कळाला नाही तर दवाखान्यात काय जाणार आहे. आणि म्हणून असे जे आहेत अशांचा उद्धार करण्याकरता बुडत हे जन
उपकारासाठी केले हे उपाय, नाही तरी काय चाडा महागुडत हे जनन देखवे डोळा, येतो कळावा येतो हिताचा वगैरे वगैरे माहिती आपल्याला. आणि म्हणून अशा करता धरे अवतार विश्वतारावया, तारण्याकरता त्यांनी आपल्याला भवसागरातून तरुण नेण्याकरता काय धरलाय, अवताराला आले, दोन कार्य केले. जे ज्यांना कळालेलं होतं त्यांना हात देऊन तात्काळ वर काढलं, आणि ज्यांना कळालं नव्हतं त्यांना कळून देण्याचा काय केला, प्रयत्न केला. आणि म्हणून मला दोन्ही प्रकाराने संतांनी ते काय भगवंतांनी ते संत रूपात येऊन कार्य केलं. पण कुठं अवताराला आले त्याचंही वर्णन केलं. अत्री अनुसया, अत्री आणि अनुसया माता. आता अत्री आणि अनुसया बरोबर आहे का नाही. महाराज यांच्या नावातच यांची शुद्धता आहे. कुठेही देव अवताराला थोडे येतात शुद्ध विजयापोटी. मला दुसरे एक प्रमाणे काय, पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. त्याचे दोन अर्थ होतात. एक तर हरीचे दास जेथे जन्म घेते ते कुळ पवित्र होतं, तो देश पावन होतो. किंवा पवित्र कुळात आणि पावन देशात ते काय घेतात, जन्म घेतात. परत कुंभाची लवलव, सांगे भूमीचे मार्दव, नानाचार गौरव सुकुलीनाचे. बरोबर आहे का नाही. कुलवान घराण्यात महाराज असतात ते कळत असतं. आणि म्हणून महाराज अत्री आणि अनुसया, अत्री आणि अनुसया. असूया म्हणजे द्वेष, आणि अन म्हणजे नाही. ज्या माऊलीकडं कोणाचाच द्वेष नाही त्या नावाला काय, तिला काय म्हणावं, अनुसया म्हणजे द्वेष नाही. असूया म्हणजे द्वेष, आणि अन म्हणजे नाही. या माऊलीकडं कोणाचाही काय नाही, द्वेष नाही. मला द्वेष नसेल तर तो कुबाराय म्हणतात स्फटिकासारखा निर्मळ होतो. कसा आहे तो, निंदा हिंसा नाही, कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिका जैसा. मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी, येथे तयापासी अवघी जने तीर्थाशी. तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तिनी दरुशेने. किती शुद्धता असावी, निर्मळ स्फटिका जैसा, द्वेष नाही. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून असा या माऊलीकडे द्वेष नाही. अत्री, त्री म्हणजे तीन आणि अ म्हणजे नाही. तीन गुणाची सत्ता ज्यांच्यावर चालत नाही त्यांना अत्री म्हणावं. आपण कधी रजोगुणात, कधी तमोगुणात, तर कधी सत्वगुणात. घरून येताना कीर्तनाला जावं वाटलं सत्वगुण, इथं आला की महाराजाचं चांगले कपडे किपडे गाडी गिडी पाहिली की आपण घ्यावं वाटणं रजोगुण, आणि ते वाटून झोपी जाणं हा तमोगुण. बरोबर आहे का नाही. तीन गुण संगच आहेत आपल्या. माऊली म्हणतात दोन जे खालावती ते एक दरी उन्नती. दोन जरा दबली एक वाढा की दोन दबतात, ते गेलेले नसतात. फक्त ते एकामुळं एक दुसऱ्याला दाबतो की दुसरा त्याला. महाराज आपल्याला जे भजन करताना जर आपण जर भजन करायलो तर कधी कधी असं मोकळं मनानं भजन करावं, तर भजन करता करताच वाटतं काय पडलं याच्यात, चला वावरातून जाऊन येऊ. कधी कधी वाटतं जाऊ दे आता वावरात नको, भजन नको, नुसतं झोपू. हे माणसाचा दोष, ते तीन गुण त्याच्यावर चढाई करतात. तीन गुण. मला गप राहत नाही. गुण काय गप राहते का. कोणाला वाटतंय का आपण गप राहावं, खाली राहावं. कोणाला वाटतंय मला हे गुण असे एकमेकावर जोर काढतात, आणि ज्याला गुन्हा तेच झालेलं आहे त्याला अत्री म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. त्रिदोष रहित म्हणा, तीन गुण रहित म्हणा, असे अत्री आणि अनुसया. कोण आहेत ते अत्री महाराज? ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जन्माला आले, आणि मग ब्रह्मदेवाचे अनेक नारद मानसपुत्र आहेत, भृगु आहेत, वशिष्ठ आहेत, कृतू आहेत, सरस्वती माता, हे सगळे मानसपुत्र आहेत. संकादिक काय आहेत? मानसपुत्र. नारद काय आहेत? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. कशाला म्हणतात? आई नाही, फक्त बापापासून ज्यांच्या अवयवातून काय झाली,
महाराज ब्रह्मदेवाच्या डोळ्यापासून आत्री ऋषीचा जन्म झाला, ब्रह्मदेवाच्या मांडीतून नारद झाले, हातापासून कृतू झाले, पायापासून भृगू झाले, बरोबर आहे का नाही? आणि ब्रह्मदेवाच्या मुखातून सरस्वती मातेचा काय झालाय जन्म. असे मानसपुत्र आहेत ते. आणि मग ते मानसपुत्र आहेत, महाराज ब्रह्मदेवानं सांगितलं जा म्हणले तुम्ही जगाचं कल्याण करा. जगाच्या कल्याणाला पाठवलं अत्रि ऋषीनं. महाराज आता ते उपजताची ज्ञानी, उपजताची ज्ञान महाज्ञानी महात्मे भगवत महाराज भगवत स्वरूपातच मिळालेले. आणि असे महात्मे त्यांनी अध्ययन केलं, ज्ञान मिळवलं आणि ज्ञान मिळाल्यावर जगाच्या कल्याणाकरता निघाले. मला त्या काळात असं होतं की कोणाला काही ज्ञात नाही, मग ते आपले प्रचार प्रसार धार्मिकाचा वारकरी संप्रदायाचा धर्माचा प्रसार करू लागले. मग लोकांनाही आवडू लागलं, लोकांनाही बरं वाटू लागलं, त्यांच्या जवळ आले की शीतलता वाटू लागली, समाधान वाटू लागलं आणि कीर्ती वाढायला लागली. काय झालं काहीतरी म्हणायचं तुला माहिती देऊ जगाच्या कल्याण संतांचे जगाच्या कल्याणा संतांची युगुती म्हणलेली का? विठ्ठल विठ्ठल तुम्हाला एकच सांगतो कडे प्रमाण कोणी म्हणा नका म्हणू काही म्हणा, पण तुको बऱ्याच एक प्रमाण देतो ध्यानात ठेवा. कीर्तनी बडबड करील जो कोणी मग ड्रॉय ड्रॉय करायचं असेल नदीच्या तळ्यात कोणत्या तरी तळ्यातच होईल ना, ठीक आहे नाही? म्हणून काय चालू होतं आपलं? काय होतं? असंच होतंय, हसू नको तुम्ही, खरंच होते की विठ्ठल 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 लय जीवावर आल्यासारखं चाललंय गडा काय तुमचं. जगाचा प्रचार प्रसार ते करायला लोकांना जे आवडू लागलं, समाधान शीतलता वाटू लागली, भजन केलं, शीतलता खूप महिमा वाढला, खूपच महिमा वाढला. तत्कालीन राजाकडपर्यंत ती बातमी गेली. लोक राजाचे काही गुप्तहेर त्यांनी सांगितलं. राजाला विचारायला मरत हे काय असतंय, राजा लोकांचं असायचे, राजा लोकांचं असायचे. यांना वाटलं महाराज याचा जर महिमा वाढला तर उद्या हा काय राजाच्या गादीवर आक्रमण करेल. त्यांना गरज नाही हो त्याची. तुलसीदासजींनी एक दुआ खूप सुंदर लिहिलाय महाराज याच्यात. यावेळेला नारद तपश्चर्या करू लागले आणि इंद्र आला तपश्चर्या भंग करायला. कारण इंद्राला वाटलं हे तपश्चर्या करून काय मागतील, इंद्रपद मागतील. मग नारद इंद्रपद मागतील का, असं मागतील का? तर तुलसीदासजींनी एक दुआ खूप सुंदर लिहिलाय पहा, त्याचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. तुलसीदासजी म्हणले ते असं होतं या लोकांचं. कसं एखादं कुत्र हाड चगळू लागलं, हाडूक चगळू लागला हाडूक, आणि तिकून सिंह आला. सिंह आता त्याच्या त्वऱ्यात चाललेला, तर ते कुत्र हाडूक घेऊन पळायले झुडपाची आडी. काऊन की सिंह जर आला तर आपलं काय येईल, म्हणजे लक्षात नाही आलं का? सिंहाला हाडकाची गरज नाही, पण कुत्र्याला मोठं काय त्याला वाटतंय मला श्रेष्ठ हाडूक, तर सिंहालाही श्रेष्ठ काय असेल. महाराज माऊली ज्ञानोबराय म्हणतात आपुलेने नांगरपणे जो इंद्र घोना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजित पालवणे भिल्लाचे नाही, जो अमृतासी ठेवी तो जैसा कांजीन सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी हृदय पार्था नवले हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनी नाही तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृत. स्वर्ग सुखाला ज्यांनी लात मारली, अरे मोक्ष सुखा हाणू लाता. अरे मोक्षाच्या सुखाला ते काय सामान्य कशाला पडतील या भानगड. पण त्याला वाटलं, त्यांनी महाराज बोलवलं अत्रि ऋषीला, बंदिवासात टाकलं, डायरेक्ट त्रास द्यायला सुरुवात केली. सिद्ध महात्मा होते, त्यांना जहालात काय आणि मोकळ्या पटांगणात काय, सिद्ध महात्मा होते. पण अश्विनी कुमार आले आणि अश्विनी कुमारांनी आपल्या बळांना त्यांना तिथून सोडवून नेलं. पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं आता एक काम करा, आता तुम्ही ज्ञानाचा प्रसार करताच आहात, पण सृष्टीचा विस्तार वाढवायचा असल्यामुळे तुम्ही लग्न करा. असं ब्रह्मदेवाने अत्रि ऋषीला काय केलं, आग्रह केला, तुम्ही लग्न करा. अत्रि ऋषी म्हणले लग्न करतो, पण एक आठ आहे. काय आठ आहे? मी अशा मुलीशी लग्न करेल की जी संसारालाही मला तिचा आधार असावा आणि परमार्थाला बळ देणारी असावी. पत्नी कशी असावी?
तिनं परमार्थाला काय द्यावं? बळ द्यावं. नाही तर मग तुकोबा आहे म्हणता, बाईल तरी ऐशी व्हावी नरके गोवी अनिवार घडून येदी तीर्थयात्रा केला कुत्रा हात सोका. तुका म्हणे पायी बेडी पडली कपाळी कुऱ्हाडी. तुका म्हणे पायी बेडी. तुका बराच बारीक बारीक चिंतने बरं का. तुका म्हणे पायी बेडी आणि पडली कपाळी कुऱ्हाडी. पायात बेडी कोणाच्या घालते? पायाळूच्या. पिस यायला लागले येड्याच्या. का घालतात बरं त्याच्या पायात बेडी? हा, कुणीकडे म्हणजे बेडी घातलेल्याला पळता येत नाही. महाराज पळून जावं तर पायात बेडी. तुका करायचा दृष्टांत बाकी ती मार्मिके. पळून जावं तर पळता येत नाही, कारण पायात काय बेडी आहे. आणि नाही पळावं तर पडली कपाळी कुऱ्हाडी. लक्षात येते का? पळून जावं तर पायात बेडी, नाही पळावतं म्हणजे पळाला तरी नुकसान, नाही पळाला तरी नुकसान. असं नसावं. या अभंगाचं तिसरं चरण तुम्ही गाथ्यात पहा. विठ्ठल विठ्ठल असे पत्न्या तुकोबा राय म्हणतात, धर्मतयाशीच घडे रे ज्याचे अधीन भाज. भाज म्हणजे बायको, त्याच्या अधीन भाजे त्यालाच काय करतोय? धर्म करत. किती किती सहकार्य असावं परमार्थाला, किती सहकार्य. मी दुपारीच मला असं आठवतंय, मी डोंगरेजी महाराजांचं चरित्र बघितलंय बघा. कशी पत्नी असावी. डोंगरेजी महाराज भागवत कथा करायचे, खूप ज्ञानी महात्मा होते. वयाच्या 8व्या वर्षीच त्यांच्या वडिलांनी त्याला काय केलं, त्यांना शिक्षणाकरता पंढरपूरला ठेवलं. आणि पंढरपूरला त्यांनी बरंच, मला वाटतंय धारुरकर शास्त्रींकडे काय भरपूर शिक्षण वेदांताचं घेतलं. कोणाकडे घेतलं नक्की मलाही सांगता येत नाही, पण पंढरपूरला शिक्षण प्रथमतः घेतलं. त्याच्यानंतर भागवताचं शिक्षण त्यांनी खूप उच्च कोटीचं खूप घेतलं महाराज. लक्ष देऊन ऐका, महत्वाचं चरित्र आहे. पत्नी किती सहकार्य करणारी असावी, ते मला महात्माही कसे असावेत. झालं ते पुढं लग्न झालं, मग भागवत करू लागले. लग्न झालं दोघं पत्नी पती 7-8 दिवस झाले असतील, 8-10 दिवस लग्नाला. ते सगळं झालं, ते वरमायाचे ते हे लाडू कानुली ते माहितीच्या पुढचं आपल्याला. ते सगळं झालं. मग पत्नी आली. आल्यावर त्यांनी पत्नीला समोर बसवलं आणि सांगितलंय, बघ आपला संसार आता काय झालाय, सुरू झालाय, पण माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? त्या पत्नीला त्यांनी सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की आपल्याला तर संसार आता करायचा आहे, जन्मभर काय काम आहे, आता संसारच करायचा नाही. पण माझी एक अशी इच्छा आहे की तू अगोदर 108 भागवत ऐकावेत माझी, आणि त्याच्यानंतर आपण काय करू, संसाराला आरंभ करू. त्या माऊलीने सांगितलं मान्य आहे मला. दुसऱ्याचे नाही ऐकायचे, त्यांचेच किती ऐकायचे 108. आणि घरी नाही, कथा जिथं असतील तिथं ठीक आहे, काय हरकत नाही. मला 108 भागवत व्हायला 7 वर्षे लागली. आता ते काही दररोजच कथा थोड्या वाद्या, 7 वर्ष लागली. 7 वर्षात 108 भागवत पूर्ण झाली. आणि पूर्ण झाल्यावर डोंगरेजी महाराजांनी पत्नीला सांगितलं, आता वचन दिलं तू मला, आता तू हे झाली, आता आपण संसाराला आरंभ केला तरी हरकत नाही. मला त्या माऊलीनं सांगितलं, तुम्ही आता संसाराला मला सूट द्याल, पण आता संसार करण्याची माझी इच्छाच राहिली नाही. आता मला याच्या पुढे संसार करण्याची काय राहिली नाही, इच्छा नाही. मग त्यांनी सांगितलं कठीण असतं जीवन. तिनं माऊलीनं हातावर पाणी घेतलं आणि संकल्प सोडला की पती पत्नी म्हणून जगा करता, पण आपण दोघं बहीण भाऊ म्हणून जीवन जगणार. असा त्या माऊलीने काय घेतला, संकल्पच घेतला महाराज. आणि डोंगरेजी महाराजाचा एक नियम होता, काय, भागवताला गेले की कोणाचा रुपया नाही, धान्य नाही, कपडे नाही, फक्त ग्रंथ न्यायचा आणि ग्रंथच बस, दुसरं काहीच नाही. पण मला त्यांच्या याला आता त्या शिवपुराणाला काय करता होईल, एवढाला काय व्हायचा, वर्धा व्हायचा. असं मला काही लई दिवसाची गोष्ट नाही. 91 ला गेले ना ते, म्हणजे 91 म्हणजे 20 वर्षाची गोष्ट आहे. 20 वर्षात झाली गेली जाऊन त्यांना, आणि त्यांच्या पत्नीला जाऊन 22-23 वर्ष होत आहे. 23-24 वर्ष झाली असतील काहीतरी. महाराज त्यांची कथा चालू होती कल्याण मुंबईला. आणि मग त्या शेवट त्या माऊलीचं शरीर जाड होतं म्हणले, तिला शुगर झाली होती. मग फिरणं काय नव्हतं, शक्य नाही. ती माऊली घरी होती. योग पा कथेचा शेवटचा दिवस ती माऊली गेली ताराला, डोंगरेजी महाराजांकडे. तारा त्या माणसाकडे आला. त्यांनी सांगितलं महाराज गेली. त्यांच्यासोबत 24 तास एक मारवाडी माणूस राहायचा सेवा करायला. तो तसाच वैराग्यवान, मग पण सेवा करायचा.
त्यांनी सांगितलं महाराज असं असं झालं. महाराजांनी सांगितलं चला मग आपली कथाही संपली आणि चला. महाराज त्या दिवशी त्यांच्या पायावर दक्षिणा 1.5 कोटी रुपये जमा झाली होती. किती दक्षिणा जे पूजा करतात ना, रुपया टाकतात ना, खणा खण वाजत होत्या याच्या टोपल्या म्हातारी अशा खण टाकी त्यात रुपया. आता रुपया 1.5 कोटी होईल काही. आमचं ना काही नशीब आता. जिनं 10 नोटांनी का ती म्हातारी महाराजांच्या हातातच आणून देणार. काहून मी 10 रुपये दिली सांगायला. आणि रुपया खणकण वाजतो. खणकण वाजला की असं अंगाल काठी येते त्या रुपयात टाकलाय. एका म्हातारीने 5 रुपये आणले म्हणे महाराज याची चिल्लर द्या. किती रुपयाची? 5 रुपये. गेम आवडली त्याच्यातली. तिने रुपया घेतला म्हणे महाराज टाकायले बरं का किती, आणि 4 नेले वापस. जाऊ दे, नेले ते नेले. 1.5 कोटी. आता ते मोठे शहर त्यांना काय महात्मा 1.5 कोटी रुपये पायावर जमा झाले आहे का. 1.5 कोटी रुपये. त्यांनी आवरला आपला पसारा, कपडे ग्रंथ घेतला. चला म्हणले. त्या मारवाडीला माहिती होतं घरी काहीच नाही. त्यांनी सांगितलं बाबा एक काम करा, आता घरी गेल्यावर अंतविधी आहे, सगळाच खर्च आहे, एक काम करा. घरी काहीच नाही. त्या माऊली लुगडं आणायला सुद्धा आपल्याजवळ काय नाही घरी, आता पैसे नाही आणि तुम्ही कोणाचं घेणारही नाही. एक काम कराय, अंतविधीपुरते पैसे घेऊ का याच्यातली त्या 1.5 कोटीतली. त्यांचं असं होतं दक्षिणाची थल्ल्या तिथं सोडून द्यायची. म्हणजे 1.5 कोटी रुपये त्यातलं काही 1000-2000 घेऊ का. ते म्हणजे नाही चाल. घरी आले आता ते बसले पत्नीजवळ. त्याने विचारलं महाराज आता पुढचं काय करायचं. विचारल्याशिवाय करता येत नाही. पुढचं काय करायचं. त्यांनी सांगितलं खूप सेवा केली रे म्हणले हिनं माझी, आणि माझी सेवा केल्यापेक्षा देवाची हिनं काय केली, खूप सेवा खूप भक्ती केली. आणि म्हणले तिनं काहीच नाही माझ्यावर बोजं टाकलं, आणि मी तिच्या करता काहीच करू शकलो नाही, तरी तिनं माझं मंगळसूत्र जन्मभर गळ्यात सांभाळले. लक्षात येते का. तरी तिनं माझं मंगळसूत्र गळ्यात सांभाळले. ते मंगळसूत्र काढा, ते मोडा, आणि त्याच तिला लुगडं आणा. कशाच. गळ्यातल्या मंगळसूत्र काढलं महाराज, काहीच नाही दुसरं. गळ्यातलं मंगळसूत्र काढून मोडलं आणि त्याचं लुगडं आणि सरपण आणलं. काय अधिकार असेल त्या माऊलीचा. सोपं आहे का महाराज. अरे त्या डोंगराची महाराजांना भेट देण्याच्या अगोदर देवाना भेट कुणाला दिली असेल, त्या माऊलीला. का देणार नाही महाराज. जसं तुकोबरायच्या अगोदर सुद्धा माऊलीला भेट दिली. काय दागिने तो पहिलाच बरा आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सांगतो महाराज, काय दागिने, काय अलंकारण, काय घरण, काय गाडीन, काय बांगड्यान, काय गळ्यातल्या नेकलेस, पायात चपला. अरे काय महाराज, देहावर सगळं घालायचं, तो देहच फुकून द्यायचा आहे. बरोबर आहे का नाही. ज्या देहावर सगळं घालायचं त्या देहाला आग लावायची, आणि त्या देहावर घालून काय मिळणार आहे आपल्याला, काय मिळणार आहे महाराज. मग ज्या माऊलीनं असं सहकार्य केलं असेल, का देवानं भेट देऊ नये त्या माऊलीला. का देऊ नये महाराज. त्यांच्या अगोदर द्यावीच लागते देवाला. देव संत भक्ताला नंतर भेट देतो, भक्ताच्या भक्ताला अगोदर भेट देतोय, भक्ताच्या भक्ताला अगोदर भेट देतोय. आणि म्हणून काय असतं महाराज, काय असतं. मी तर एका गोष्टीचा विचार केला. घर बांधलं लोक चांगलं म्हणली महाराज. या एवढ्या ब्रह्मांडातून किती लोक चांगलं म्हणतात आपल्याला, मुठभर. मला सांगा, आपल्याजवळ करोड रुपये येतं, आपल्या जिल्ह्याच्या बाहेर गेले तर आपल्याला कोण ओळखते. आणि मग काय चालायचं जिल्ह्यातल्या नाही, गावातले म्हणून. बरोबर आहे का नाही. हे मी असं यांनाही बोलायलो, प्रमाणांनाही बोलायलो, हे खरंच अंतःकरणातून बोलायलो. विठ्ठल विठ्ठल. असे पत्नी द्या म्हणले मला, की मला परमार्थाला तिचं सहकार्य असेल. संसार तर होणारच आहे. काय म्हणे, घालू देवावरी भार, वाहवा संसार वाहून टाकायचा, होईल ते होईल. तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी. काय तुम्हाला एक माहिती, तुम्ही म्हणजे जिजामाऊली आगावे आगावे आगावे, किती आगाव असू द्या, किती आगाव असू द्या, पण महाराज त्या वह्या बुडवताना जिजामाऊली आडाली असं कुठं चरित्र दाखवा बरं. जिजामाऊलीच्या हातात तुकोबरायांनी वह्या दिल्या, वया शाहूकारकीच्या, त्यांच्याकडे होत्या त्या नाही, आणि त्यात आपण काही बुडवायला तयार आहे. यांच्या लोकांकडे ज्यावेळेला त्यावेळेला लाखो रुपये होते. सांगितलं इंद्रायणी फेकता घरी येतो. फेकल्या इंद्रायणी कोणासाठी,
देवासाठी घेऊन जोग अवघा भोगाची अवघा देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला जाळून संसार तुझे नाही म्हणी मानसी हे बरोबर आहे का मला तशाच पद्धतीने सांगितलं मला परमार्थाला सहकार्य करणारी पत्नी असावी म्हणजे महाराज ठीक आहे मग असेच मुलगे म्हणले तुम्हाला बघूयात महाराज कर्दम नावाचे ऋषी आहेत कर्दम आणि देवहूती यांना 9 मुली झाल्या होत्या 9 आणि मग 10व्या नंबरला कपिल भगवंत जन्माला आले त्या कर्दम ऋषीची एक मुलगी अनुसया नावाची आणि त्या दोघांचा विवाह झाला आनंदाने महाराज पतिव्रता माऊली पतिव्रत्याचं पालन करणारी ती माऊली आनंदाने दोघांचा तो संसार सुरू झाला तपश्चर्या केली घनघोर तप केलं दोघांनी कशासाठी मुलासाठी महाराज एक लक्षातच ठेवा आता हे काय आपण विचित्रता आहे आपली पहिल्यानं बायको नाही मागितली बायको द्या पण अशी असेल तर द्या आता दोघा पती पत्नीनं तप मानलंय कशासाठी मुलासाठी कशासाठी मुलगा होत नव्हता का होत होता हो पण मनासारखा नव्हता होत मुलगा होणं वेगळं मनासारखं होणं वेगळं मनासारखं म्हणजे कोणाच्या मनासारखा आपल्या मनासारखा नाही ज्ञानोबराय तुकोबरायच्या मनासारखा होणं वेगळं आपल्या मनासारखे तर मग पुत्र झाला चोर माय बापा हर्ष थोर तुकोबरायचं प्रमाणे नाही मग काय महाराज माय बापा तर त्याच्यातच आनंद आहे ज्ञानोबराय तुकोबरायचा ऐसा पुत्र दी संता आवडीच्या पंढरीनाथा किंवा आवडीच्या पंढरीनाथा त्याला पांडुरंगाला आवडेल असा मुलगा दे एकच चंद्रतम अंतीन तुतारा सहस्रशा पुरे एकाचे पुत्र माये पोटी हरिस्मरणे उद्धरे पुढे कोटी बरोबर नाही मग तुका बरं म्हणतात तुका म्हणे हरी शिविन मुख गांधारीचे पोटी शतमूर्ख किती होते 100 काय कामाचे निमनिमुळे मोडून आला पण तो कावडी अशी सुकाळू झाला तैसा भक्ती नो वाढेन नला दोषाची लागी लिंबाल काय लिंबुळ्या कमी येते का माऊलीचं प्रमाण उदाहरण माऊली म्हणतात लिंब लिंबोळ्या मोडून आला मार काय काय कावडी अशी सुकाळू झाला कोणाच्या उपयोगाचे येते काय उपयोगाचं आहे महाराज म्हणून एकाचे पुत्र मायेपुरे एकच असावा एकच चंद्रतम वहंती न तो तारा सहस्रशः असा असावा महाराज की त्यांना आपला कोट्या कुळाचा काय करावा उद्धार करावा तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे ज्याने विठोबाचे गीत गायलं कोटी कुळ पुण्यवान होतात महाराज नाही तर मग काय त्याच्यात आपला विस्तार आपला टाइम होत आलाय 15 मिनिट राहिले आणि म्हणून महाराजाशी मागणी केली प्रसन्न झाले भगवंत काय पाहिजे तुम्हीच पाहिजे बस बाकी काय नाही तुम्हीच माझ्या आमच्या पोटी यावं तथाच म्हणून निघून गेले इकडे यांचा प्रसार महाराज प्रसार वाढत चालला खूप वाढायला लागला मी मागे तुम्हाला सांगितलं होतं ज्या चॅनलची जेवढी मर्यादा प्रसार तेवढा मोठा काही चॅनल महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत मराठीच्या बातम्या देणारे 24 तास टीव्ही 9 पुन्हा कोणते रे तुला माहित नाही तुला माहिती पण तू सांगायचं नाही आता असे महाराष्ट्रापुरते मग त्यांच्यावर एखाद्याची चॅनलवर प्रचाराची बातमी आली तर कुठं मर्यादित राहील महाराष्ट्रापुरती काही चॅनल नॅशनल येतं म्हणजे भारतभर चालतात मग त्यांच्यावर एखाद्याची चर्चा सुरू झाली तर ती कुठं जाईल भारतभर जाईल काही चॅनल आज विश्वात चालतात पृथ्वीवरच्या सगळ्या देशात चालतात मग अमेरिका असो पाकिस्तान असो चीन असो इंग्लंड असो सगळ्या देशात मग एखाद्याची चर्चा त्याच्यावर गेली तर
सगळीकडे चालतील, पण महाराज संतांची चर्चा उचलणार चॅनल नारायण नावाचं चॅनल आहे. मारे हाती माप चाले सज्जन कारण कीर्तिमुख त्याचे आता नारायण नावाचं चॅनल ते निलोकातन 14 भुवनात चालणार आहे. एका ब्रह्मांडात नाही, अनंत ब्रह्मांडात चालणार आहे. आणि मग कीर्ती त्या चॅनलवर कुठं पसरणार आहे? तू काय म्हणे गाजी? कारण ते चॅनल वैकुंठात चालतंय, कैलासात चालतंय, स्वर्गात चालतंय, पाताळात चालतंय, आतळ वितळ सुतळ तलातळ रसातळ महातळ पाताळ भोर भोर स्वर महर जनलोक तपलोक सत्यलोक सगळीकडे चालतंय. उभारीला ध्वज. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी ऐशी चरा आचरी चरानी अच्छा का चॅनल केवढं पॉवरफुल आहे ना. आणि एक आहे का त्या चॅनलनं ज्याची कीर्ती उचलली कोणीच खाली करू शकत नाही. फक्त त्या चॅनलनं उचलायला पाहिजे कीर्ती. महाराज रावणासारख्यानं त्या चॅनलवरच्या लोकांनी कलंक लावायचा प्रयत्न केला. कंसाचा लागलाय का? तुकोबारायचे 2 प्रमाण आहेत महाराज, इतके गोड येतात, लक्ष देऊ नका. तुकोबारायने 2 उदाहरणं दिली. सूर्य चमकायलाय महाराज, सगळे लोक वर्णन करायले काय सूर्य चमकायलाय निर्मळ. हे एखाद्या दिवशी सूर्य मला का पाहिला का? मळमळ झालेले कपडे सूर्याचे, असा असा चम 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 चमकतोच का नाही? किती चमकतो महाराज, पाव देत नाही इतका चमक आहे त्याला. महाराज सगळे लोक मग सूर्य काय सूर्य काय सूर्य काय. या काळ झाला द्वेष, काहीच नाही, फक्त त्याचं का वर्णन. याचं त्याचा धुऱ्याला धुरा नाही, घराला घर नाही, वावराला वावर नाही, फक्त त्याचं का आहे का नाही. मग झाला द्वेष. आणि मग त्यानं काय केलं, सदाशिवाचक लोक जाऊ दिले आणि मूठभर माती घेतली, धूळ घेतली मूठभर आणि ताकदीनं फेकली वरी. कशाला? मळीतोच म्हणला याला आणि पाहतो किती कपडे धुतो इथं. आणि कुणीकडे फेकली? सूर्याकडे. काय होईल? हा सूर्य नाही म्हणणार, अरे सूर्य रे तो. तुकोबारायचं प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल उधळिता माती रवी काळा मळे हे तो न कळे भाग्यहीना. उधळिता माती रवी काळा मळे असं कुठं होत असतंय का? तुकोबाराय म्हणता मळ लागत नाही महाराज, संतांच्या जीवनाला कलंक लागत नाही, कोणही लावला तरी. त्याच्या पुढचं सांगितलं काही ना कीर्ती दाबायचा प्रयत्न केलाय. लय वाढा म्हणले याला दाबा रे कीर्ती याची, दाबायचा प्रयत्न केला. तुकोबारायने त्याचं उदाहरण दिले. अग्नीची कीर्ती लय लोक वाढू लागले, काय अग्नी काय अग्नी. एक जण म्हणला याची कीर्ती काय करायची आपल्याला, लोकांना दिसलाच नाही अग्नी तर लोक वर्णन करतील का? दिसलाच नाही तर वर्णन करतील का? म्हणले नाही नाही मग काय करा. एक काम केलं महाराज त्यानं, ते बोर खडीकडे गेलो आणि दोघा नवरा बायकोनं 2 महिने गवत कापलं होतं. 7 ट्रिपी द्यायच्या ट्रॅक्टराच्या आणलं तितकं गवत. म्हणला याला दाबूनच टाकितो, याची कसं लोक नाव घेते तर पाहू कोण आलं. तुका म्हणे तृणी झाके हुताशन हे तव वचन वावुगीची. गवताना अग्नी झाकत असतोय. अरे पण गवत जाळून वर येत असतो. तुम्हाला एकाच्या उलट सांगू का, गवताना अग्नी झाकत नाही, त्याच्या स्वरूपात वाढ होते. पहिला तरी इतकुसा होता, आता तर पणातून तिकडा दिसायलाय. तिकडा लोक म्हणले काय पेटलंय, आता लांबून दिसायलाय झाकला म्हणून. काय जो जो ठेवी दूषण ते होय त्याशी भूषण. जे जे दूषण होतं ते त्याला काय होतं कलंक. काही काही महाराज संत महात्मे का गावातून काढून दिले, गावातून काढून दिले तर तालुक्याला उचलली. महाराज एक लक्षात ठेवायचं बघताना, आपली जर जिथं अपकीर्ती होत असेल तर देव आपल्यावर अन्याय नाही करायला. देवाला इतक्यात अडकू द्यायचं नाही, याच्यापेक्षा मोठं पद द्यायचंय. लक्षात येत आहे का? याच्यात अडकू द्यायचं नाही, याच्यापेक्षा आपल्याला काय द्यायचंय, उंच ठिकाणी न्यायचंय. नक्की आपल्याला देव फसवत नाही. कस काय फसवल त्याच्या पण. आणि म्हणून लक्षात ठेवा महाराज,
होत असतं ते चालत राहत. विठ्ठल विठ्ठल कीर्ती वाढायला लागली. अनुसूया मातेची काय पतिव्रता, काय पतिव्रता. एक दिवस लक्ष्मी माता, पार्वती माता आणि महाराज ब्रह्मानी म्हणजे ब्रह्मदेवाची पत्नी सगळ्या एका जागी बसल्या आणि सहज म्हणती पाय बसल्या. आता चालली चर्चा, हे काय ते काय ते काय ते काय. मग महाराज त्यांच्या गप्पा दुसऱ्या चालल्या असतील काय होत्या, मुलं काय मी ऐकायला नव्हतो, चालल्या होत्या बिचारायच्या. मला त्यांच्या तिथं बोलणं चालू होतं दुपारच्या वेळेला आणि त्या वेळेला तिथे एक बाबा गेला, नारायण. काय करता म्हणून लक्षात आलं गेल बाबा, शेंडीवाला बाबा गेला. काय करता म्हणलं, आई साहेब नमस्कार वगैरे झाला. काय करता सांगितलं, काय नाही नारदा बसलोय. काय म्हणले, कुठे गेलते तुम्ही नारदा? म्हणले पृथ्वीवर गेलतो. काय कीर्ती म्हणले बाबा, तिने लोकात कीर्ती कोणाची? अनुसूया मातेची. तिनं काय केलं, काय केलं? पतिव्रता आहे. तिन्ही लोकात पृथ्वीवर असेल, पृथ्वीवर काय तिन्ही लोकात, तिन्ही लोकात ती माऊली श्रेष्ठ म्हणजे आमच्यापेक्षा. ती म्हणजे तिन्ही लोकात जर तुम्ही येत असले तर तुमच्यापेक्षा, आणि नसल्या येत तर आता म्हणजे आम्ही येतोच ना तिन्ही लोकात म्हणजे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ. मराठी इतकं लावलं. म्हणले बसा नारदा जेवण करा. नाही नाही म्हणले तिकडे जे विठोबा सुरू झाले तिकडे जायचं फेटाबाद दुसरीकडे कीर्तन सांगायला. नारद कुठं थांबत येत महाराज. तिन्ही लोकात भ्रमण करणारे नारद त्यांची चर्चा. घरी गेल्या तर पहिल्याने कोप भवन असायचं. कोप भवन पुसलं की त्याच्यात बसायचं. कोप ते बसले कोप भवनात. भगवान विष्णू घरी आले, महाराज ब्रह्मदेव गेले, भगवान शंकर गेले. तर म्हणले नाही त्या कुठे कोप भवनात गेले की न तिकडे जाऊन बसली. काय झालं काय झालं काय झालं? त्यांनी सांगितलं काय झालं, आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी तुम्ही, आम्ही श्रेष्ठ देवाच्या पत्नी. झालं काय, काय नाही अनुसूया सत्व हरण करायचं. आता भगवान विष्णूच्या भगवान शंकराच्या घरी लागलं भांड, तिने जायला लागलं. पण भगवान शंकराच्या घरी लागलं. आता भगवान शंकराचं काही डोकं चाललं, काय करावं म्हणजे आता मिटवावं कसं. मग आपलं घरी नाही मिटत तर काय करावं, दुसऱ्याला बरोबर. मग त्यात फोन लावला भगवान विष्णू. म्हणजे यावर जरा बाहेर तुमच्या आधी अर्जंट काम आहे. तुम्ही आताच घरी आलो ना, माझ्या डोक्याला ताण झाला. तुमचा ताण मग काढा, आधी माझा ताण राहिला, या इकडे. ते तिकडून आले, हे मधात भेटले. म्हणे काय चला म्हणजे राव आपल्या घरी. म्हणे कशाला लेस पेटलंय ना, तुम्ही आले तर काय होईल ते इजल तुम्ही चला. ते म्हणजे तुमच्या घरी पेटले, आमच्या घरी काय इजल काय, आमच्या घरी तुमच्यापेक्षा भाडं काय आहे म्हणले. म्हणजे झालंय काय, काय झालं म्हणजे पतिव्रता कोणाला हरण करा. म्हणजे आमच्या घरी तेच दोघायच्या घरचं भांडण एकच. ते दोघायचं कसं झालं महाराज, राणी दुखी या दुखी भेटले, वांज कुणी बोलले त्या दुखी भेटले. ते म्हणजे मग आपल्या दोघायचं मिठवाली ब्रह्मदेवाला बरोबर. मग ब्रह्मदेवाला फोन लावला. म्हणजे येता का? ते म्हणले बरं झालं तुमचा फोन आला, तुम्ही दोघं संघच आहेत का? हो आलोच म्हणले. चला बरं म्हणले आपल्या घरी. म्हणजे तुमच्या घरी काय स्वयंपाक झालाय का? स्वयंपाक कशाचा म्हणे, मिठू वाईल चला. म्हणजे तुमच्या घरी पेटलाय म्हण तेच. मग ती गायने विचार केला, आपल्या तिन्ही घरी पेटवलं कोण? भगवान शंकर म्हणले कोण आला असं बाबा एवढं पेटवायला? भगवान शंकर भोळे देव, कोण आला असं? भगवान विष्णू म्हणले एकच बाबा आहे पेटवणारा, त्याच्यात दुसरे कोणी पेटवू शकत नाही. आपल्या घरी नारदान पेटवलंय. चला मग काय करायचं? मग तिने बोललं काय म्हणले, सत्व हरण करा, काही करा, सत्व हरण करा. काय म्हणले महाराज गेले, नाही इलाजे नाही जावं तर काय करावं. आणि म्हणून तिने देवाले माता दारात होती. भिक्षाम देही, रूप बदलले. भिक्षाम देही, भिक्षाम देही सांगितलं काही हरकत नाही. काय खाता तुम्ही? फळ खाता, कंदमुळे खाता, स्वयंपाक बनवू तुमच्यासाठी. त्यांनी सांगितलं तू जे देशील ते खायला तयार. माऊली घरात गेली, काही फळं, काही कंदमुळे, काही जेवण वगैरे जे खायचं ते खा बाबा. तुम्हाला आणलं, काही सांगितलं घेत नाही आम्ही. असं का? निर्वस्त्र होऊन आम्हाला काय करावं लागेल? वाढावं लागेल. निर्वस्त्र होऊन वाढावं लागेल. त्यांनी सांगितलं निर्वस्त्र होऊन माझ्या पतीला विचारते गेले. मला तर हाती ऋषी ध्यानात बसले होते. सांगितलं पती देवा, त्यांनी सांगितलं चिंता करू नको, कमंडलून ने पाणी. अधिकार माहिती होता. कमंडलून याला पाणी घेतलं, ती गावर शिपडलं. नुसते महाराज ती रडायचाच आवाज सुरू झाला. इतकी झाली ती 5-5 दिवसाची. अनुसूया मातेनं पाळणा केला, पाळण्यात टाकले, चालले धोके देणं. एक दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस झाले. त्या तिघी म्हणले माय आपली नवरी गेले तर एका सप्त्याला काला झाला ना, आले नाही का दुसरीकडे सप्ताह लागला गेले. आता विचारावं तर कोणाला विचारावं? नारद बोललो. म्हणजे नारदा काय मिळे? नारदाचं ध्यान केलं. म्हणजे काय मिळतो आमचे मालक? नारद म्हणजे ते येत नाहीत आता. म्हणजे येतील पण आता 5-5 दिवसाचे तर त्याच्या अजून नाव ठेवायची. मग ते लय पुढं म्हणले कुठं नाही येतो. आणि मग येतील म्हणले ते चालता यायल्यावर, चांगलं तरुण झाल्यावर येतील. म्हणजे सांगितलं असं असं झालं. ती घ्यायला सांगितलं अनुसार मला कशा करता आलात तुम्ही? म्हणजे आमचे पती येते. मग अनुसार माझ्या सांगितलं तुमचे तर घेऊन जा. मी नाही कुठं म्हणले,
एका पाळण्यात ती गंगे येऊन जा. लक्ष्मी माता गेली, लक्ष्मी मातेने आलून पाहिला आपला बाबा तर ओळखूची नाही. तिला वाटलं आपला बाबा म्हणून जर भगवान शंकर उचलले किंवा ब्रह्मदेव उचलले तर पातिव्रते भ्रष्ट होईल. ती मागे सरली. पार्वती माता म्हणे मी बघते, तिलाही नाही, ती गेला नाही जमलं. म्हणे हात जोडले, शरण आल्या आणि शरण येऊन सांगितलं आमचे पती आम्हाला पुन्हा पाणी शिंपडून मोठं वगैरे केलं आणि सांगितलं आम्हाला वर द्या. मला 3 देवाच्या वरानं 3 पुत्र झाले. पहिले 2 देवाच्या वरानं भगवान शंकराच्या वरानं दुर्वास ऋषी झाले. दुर्वास ऋषी हे त्यांचे मुलगा आहे. ब्रह्मदेवाच्या वरानं चंद्र झाले. आणि मला जसे झाले तसेच ते निघून गेले. तपस्वी थांबले नाही. तपस्वी महात्मा निघून गेले. त्यांनी सांगितलं देवा असं तुमच्या जर निघून चालले तर आमच्याकडे काय राहील, म्हणून आता तिघाच्या आशीर्वादाने आम्हाला एक मुलगा द्या. तिघांच्या आशीर्वादाने एक मुलगा द्या. आणि मग तिघांच्या आशीर्वादानं ती माऊली गरोदर अत्रेची अनुसया गरोदर अत्रे माता अनुसया माता काय राहिली, गरोदर राहिली. महाराज दत्तात्रेय ज्या तिथीवर जन्माला आले, ज्या दिवशी वगैरे जन्माला आले त्याचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणात करतात. ऋतुकाळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र ऋतुकाळ हेमंत ऋतुकाळ हेमंत. ऋतू कोणता आहे, हेमंत. 6 ऋतू आहेत ना, त्यात हेमंत नावाचा ऋतू आहे. रोहिणी नावाचं नक्षत्र आहे. भगवान कृष्ण याच नक्षत्र रोहिणी नक्षत्र. 2 प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा. रोहिणी नावाचा शुक्ल पक्ष आहे. महाराज दिवस आहे. दिवसाच्या वेळेला ते त्यांचा अवतार. तिथी पौर्णिमा. पौर्णिमा नावाची काय आहे, तिथी आहे मास मार्गशीर्ष. मार्गशीर्ष नावाचा महिना आहे. भगवंतांना ज्या विभूती सांगितल्या त्यात महिन्यातली विभूती सांगत असताना मार्गशीर्ष नावाची काय सांगितली, विभूती सांगितली आहे की नाही. अर्थात मासानां मार्गशीर्षोहम. महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष नावाचा महिना, असा पवित्र महिना. गुरुवार नावाचा दिवस आहे. गुरु तो वासर उत्सव काळ, असा तो उत्सवाचा पूर्ण काळ आहे. आणि आता नाथ महाराज सांगतात एका जनार्दने पूर्ण अवतार. भगवान ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी नक्षत्र पूर्ण अवतार. निर्गुण निराकार. आकार आहे निर्गुण असलेला, निराकार असलेला ब्रह्मा. त्याच ब्रह्मानं दत्तात्रेयाचे महाराज म्हणून अवतार घेतला. तिन्ही देवाचा आशीर्वाद. तिन्ही देवाचे अंश म्हणजे दत्तात्रेय. म्हणून म्हटले 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत. असा महान अवतार जे विश्वाचं कल्याण करण्याकरता ज्या भगवंताने घेतला ते दत्त भगवंत. त्यांच्याकडे
आज एकच मागणी मागूया की आम्ही या भवसागरात बुडालेलो आहोत, जसं तुम्ही विश्व तारण्याकरता तुमचा अवतार आहे, आमच्याकडेही तुमची नजर पडावी आणि या भवसागरातून पार करून आम्हाला बाहेर तुम्ही काढावं, एवढीच मागणी आज तुमच्या दत्तात्रेयांच्या चरणावर मागूयात आणि झालेली सेवा दत्तात्रेय भगवंताच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर महाराज